आता जवळजवळ 6 महिने झाले. म्हणजे लाडकी बहीण आली ना तेव्हापासून आमचे पगार वेळेला होतच नाही. आज माझी मुलगी 3 वर्षाची आहे, तिला चांगलं शिक्षण सुद्धा घेता येणार तर पगार नसल्यामुळे वास्तव आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारला की आमच्याकडे बघा, लक्ष नाही. आम्ही आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही, कारण शेवटचा पर्याय आमच्याकडे तोच आहे. एक वेळेस ना डबे सुद्धा आणत नाही आम्ही, असंच येतो का टायमिंगला यावं लागतं ना. घरी बसणाऱ्या लाडक्या आणि काम करणाऱ्या सावत्र बहिणी असं जर काही असेल तर मग आमच्यासारख्यांचं काम करणाऱ्यांचं अवघडच झालेलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे कर्मचारी सध्या काळ्या फिती लावून काम करत आहेत. मी सध्या बारामती येथील रुग्णालयात आहे आणि आपण आपल्यासोबत काही कंत्राटी कामगार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. का नेमकं तुम्ही ह्या काळ्या फिती लावून काम करत आहात? यामध्ये मुख्य असं आहे की राज्यभरामध्ये जवळजवळ 32,000 कर्मचारी आज विनावेतन काम करत आहेत. मागील 3 महिन्यापासून विनावेतन काम करत आहेत. याच्यामध्ये इमर्जन्सी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी आहेत, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत, फार्मासिस्ट आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, डायलिसिस विभागाला काम करणारा टेक्निकल स्टाफ आहे. त्यांना घरापासून कामापर्यंत यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्याच्यामुळे आम्ही मागील 9 तारखेपासून शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करतोय. यामध्ये पगार न होण्यामागचे कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचा 5वा हप्ता केंद्र शासनाने दिलेला आहे मागील फेब्रुवारीपासून. त्यामुळे ही अनियमितता येत आहे. आमची शासनाला अशी विनंती आहे की केंद्र शासन जर पगार देत नसेल तर राज्य शासनाचा जो 40% हिस्सा आहे, केंद्राचा 60% आणि राज्याचा जे 40% मिळून जे ही योजना राबवली जाते राष्ट्रीय आरोग्य अभियान, तर राज्य शासनाने 40% मधून आमचं वेतन करावं. आम्ही जरी केंद्राचा स्टाफ असेल तरी सेवा मात्र राज्य शासनाच्या इथं बजावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला असं वेगळं काही समजू नये आणि आमचा वेतन वेळेत करावा. आता कोविडसारख्या महामारीमध्ये असेल किंवा आता इमर्जन्सी सेवा देणारे डॉक्टर आहेत, डायलिसिस विभागात काम करणारे स्टाफ आहे, त्यांनी जर तो स्टाफ जर पैशाअभावी जर रजा टाकायला लागला तर आरोग्याची सेवा विस्कळीत होईल. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही आमचं वेतन वेळेत करा. वेतन नसेल तर कसं आहे, सैन्य पोटावर चालतं, पायावर चालत नाही. त्याच्यामुळे पोट भरलेलं असेल जर ते पगार केला तर आमचं वेळेत इथं येऊ शकतो, आम्ही सेवा देऊ शकतो. एवढीच आमची विनंती आहे शासनाला की वेतन जे 3 महिन्यापासून रखडलेलं आहे ते वेळेत करावं. किती तास नोकरी करावी लागते? तुम्ही काय करता? किती तास साधारणतः आणि कर्मचारी किती आहेत जे काळ्या फिती लावून काम करतात? राज्यामध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये 76 केडर सध्या NHMमध्ये काम करतात. राज्यात राज्यामध्ये 32,000 कर्मचारी हे राज्यामध्ये काम करत असून त्यापैकी 1 केडर समुदाय आरोग्य अधिकारी हा केडर काम करतोय. त्यामध्ये 10,500 लोक आपल्या राज्यामध्ये काम करत आहेत. गेली 6 महिने आमचा काही जिल्ह्यातील इन्सेंटिव्ह 6 महिने कामावर आधारित मोबदला हा 15,000 आम्हाला आहे आणि 25,000 आमचं वेतन आहे. त्यापैकी 6 महिने झालं गेली आम्हाला कामावर आधारित मोबदला काही जिल्ह्यामध्ये मिळाला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर 3 महिन्यापासून आम्हाला हा कामावर आधारित मोबदला मिळाला नाही. शिवाय आम्हाला 3 महिन्यापासून पगार दिला गेला नाही. आमच्या कामाचं स्वरूप म्हणजे आम्ही 13 प्रकारच्या सेवा ह्या खेडोपाडी जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जे उपकेंद्र असतात या उपकेंद्रामध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही 13 प्रकारच्या सेवा देतो. त्यामध्ये गरोदर माताची गरोदरपणातील सेवा आणि प्रसूती पश्चातच्या सेवा, बालकांच्या सेवा, कान नाक घासे सेवा, दंतरोगाच्या सेवा, वृद्धत्वाच्या सेवा, कुटुंब कल्याणच्या सेवा अशा आणि इमर्जन्सी सेवा अशा आम्ही ह्या सेवा देत असतो. आमच्या कामाची जी वेळ आहे ती सकाळी साधारण 9 वाजता चालू होते. 12:30पर्यंत आमचं बाह्य रुग्ण विभाग चालतो. त्यानंतर आम्हाला 1 तासाची जेवणाची सुट्टी दिली जाते आणि त्यानंतर आमची फिरती असते. फिरती करून फिरतीचे जे गावं असतात त्या उपकेंद्राच्या अंतर्गत तेथे आमची फिरती होते आणि फिरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा केंद्रात येतो आणि त्यानंतर आमची 5 वाजता सुट्टी होते. एवढं सगळं करून सुद्धा पगार नाही. पगार लवकरात लवकर करावा, कारण खरंच खूप भयानक परिस्थिती आहे. आमचे जे एक माता भगिनी आहे त्यांचे मिस्टर कॅन्सरमुळे वारले आणि
त्यांचं आता नवीन वर्ष चालू झालं शिक्षणाचं, त्यांच्या मुलांची फी भरायची आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत. काल त्या अक्षरशः रडत होत्या. मला ते बघून एवढं भयानक वाटलं की एकतर तुटपुंच्या पगारात आम्ही एवढं काम करतो, फक्त राबवून घेतात आणि पगार मात्र वेळेवर करत नाहीत. ही फक्त आमची एकच विनंती आहे की पगार फक्त 1 तारखेला वेळेवर करावा आणि आता जो रखडलेला पगार आहे तो वेळेत सगळा म्हणजे पगार एकत्र द्यावा. नाहीतर त्यात पण एक महिन्याचा करताल, परत 2 महिन्याचं तसंच ठेवतील. असंच चालू आहे सध्या 6 महिने झालं. तर माझी एक विनंती आहे की सगळा आमचा पगार वेळेवर करावा आणि इथून पुढे सुद्धा आमचा पगार 1 तारखेला वेळेत व्हावा. बस. पगार वेळेत न झाल्यामुळे काय अडचण आहे? साहेब, पगार वेळेत न झाल्यामुळं आज सध्या आमची एवढी अवस्था आहे की आम्हाला पेट्रोलला पैसे नाहीत. एवढं भयानक वास्तव आहे. सरकार मायबापांना आमची विनंती आहे की बाबा आमचा पगार करा. आमच्याकडे काही सिस्टर आहेत की त्यांना जवळजवळ 1-2 मुली आहेत, परंतु त्यांना पैसे सुद्धा नाही लागले. आणि माझंच वास्तव आहे. आज माझी मुलगी 3 वर्षाची आहे, तिला चांगलं शिक्षणसुद्धा घेता येणार पगार नसल्यामुळे वास्तव आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारला की आमच्याकडे बघा, लक्ष नाही. आम्ही आत्मदान केलं शेवट राहणार नाही, कारण शेवटचा पर्याय आमच्याकडे तोच आहे. साधारणतः तुम्ही असं म्हणालात की 32,000 लोक आहेत संघटनेत. किती हजारापासून किती हजारापर्यंत पगार? साधारणतः 15,500 ते 60,000पर्यंत जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते 60,000पर्यंत वेतन त्यांना एकत्रित मानधन मिळतं. ते वेतन गेली 3 महिने झालं रखडलेलं आहे. यामध्ये औंध रुग्णालयातला बराचसा स्टाफ आहे. त्यानंतर सिल्वर जुबलीमध्ये म्हणजे SDH, RH, PSC आणि सबसेंटर अशा प्रकारे अशा संस्थेमध्ये आम्ही सेवा देतो आहे. मागील 3 महिने झालं आमचं वेतन रखडलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्ही काम बंद आंदोलन करणार. मग पूर्ण कामच बंद. कारण आम्ही म्हणजे आमच्या जे RBSK डॉक्टर आहेत ते गंभीर आजारावरती उपचार करणारे आहेत. ते पेशंट शोधून त्यांना अत्यावश्यक सेवा देण्याचं काम आम्ही काम करतो. तसेच हृदय शस्त्रक्रिया असेल, कॉक्लिअर इम्प्लांट असेल, अशा महत्त्वाच्या ज्या सर्जरी आहेत त्या आम्ही करतो. त्यामुळे मग आम्हाला पुढचा पर्याय हाच राहणार आहे की आम्हाला काम बंद आंदोलन करून करावंच लागेल. समजा जर तुम्ही काम बंद आंदोलन केलं तर काय काय परिणाम होऊ शकतात? तर 0 ते 18 वयोगट हा राहतो. तर ते मुलांची तपासणी केली जाते, आरोग्य तपासणी, लसीकरण आहे, आरोग्य सेवा आहे, OPD आहे. तर ह्याच्यावरती सगळं रुग्णसेवेवरती परिणाम होऊ शकतो. शासन दरबारी तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं का? आणि जर मांडलं असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे? शासन दरबारी अनेक वेळा आमच्या अध्यक्ष साहेबांनी निवेदन देऊन सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आमच्या समस्या मांडलेल्या आहेत. परंतु यावर फक्त आम्हाला एक तोंडाला पाणी पुसण्याचं काम शासन करत आहे. सध्या मी स्वतः राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये काम करतो. गेली 17 वर्षे झालं मी काम करतोय, पण पगाराची परिस्थिती पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात 3-3 महिने पगार नाही अशी उद्भवलेली आहे. काय तुम्ही काम करता आहात? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात? आम्ही बारामतीमध्ये NHM आहे. आम्ही इतके कामं करतो ना. आउटरीच कॅम्प असतात आमच्याकडे, ANC प्रोग्राम असतो. प्रत्येक म्हणजे जे शासन आम्हाला कार्यक्रम लावतात ना तिथे ते आम्ही असतो. परत आम्हाला बाहेरची बी कामं असतात, आउटरीच कॅम्प, लसीकरण, परत हे विजिट द्यायची असते. प्रत्येक एरिया दिलेले असतात आम्हाला. आणि एरिया इथे पण नाही, जवळपास की माळेगाव कॉलनी, सातवस्ती, बोरके वस्ती असे लांबचे एरिया असतात. बारामती तालुक्यामधले असतात एरिया. मग विजिट द्यायची म्हणलं तरी आम्हाला पैसे पाहिजे त्याला. आता ही पगारच वेळेत नाही म्हणल्यावर काय करायचं? सरकारने आमचे पगार वेळेत करावा. येण्या जाण्याचा मोबदला तरी मिळावा ना. किती पगार आहे तुम्हाला? आम्हाला 15 ते 20 हजार पगार आहे. पण तेवढ्यामध्ये पण आम्हाला करायला लागते. तर सरकारने असं करून न करता प्रत्येकाचे पगार वेळेत करावे. असे 2 महिने झाले पगार नाही. ती पगार करायची म्हणजे 2 महिन्यात पगारच झाले नाही. काय सांगा? आता मी जवळजवळ बारामती NHMमध्ये 15 ते 16 वर्ष झालं काम करते. समावेशांचा पण भाग आहे. पण आता सध्या काय झालं, 3 महिने झालं पेमेंट झालेलं नाही. इतकी बेकार परिस्थिती चालू आहे का नाही. घरचे पण इतकी चिडचिड होती ना, कामाला येताना सुद्धा असं घरच्यांनाही करून यावं लागतं. मुलांचे खर्च येतं, घरच्याचं घर कसं चालवायचं, कामापर्यंत कसं पोचायचं अशी चिडचिड निर्माण झालेली. आम्हाला इतके कामं आहेत का नाही. आउटरीच कॅम्प आहे, इनरीच कॅम्प आहे, OPD आहे, लसीकरण करायचं आहे. परत जे साथीचे आजार येतात त्याच्यावर आता GA चालू झाले, महिना झालं, त्याच्यात आमच्या ड्युट्या आहेत. कसं पोचायचं तेवढ्या टायमिंगला हे काहीच सुचत नाही. अशी चिडचिड मनाची झालेली. आणि समावेशन तर खूपच लांब राहिलं. जवळजवळ 15-16 वर्ष झालं मी काम करते. इतकं 5,000पासून काम करते. आत्ताशी 20,000 रुपये पगार आहे. आणि घरात आता मला नातवंड आले ते
आता मी रिटायर होईल काही दिवसांनी, काय करायचं नंतर देऊन काय उपयोग आहे? पण पगार तरी वेळेत करा ना. पगार वेळेत झाला तर आमच्या घरातली चिडचिड म्हणा, कोणाचं फी भरायची म्हणा, भाडं द्यायचं, किराणा माल आणायचं, एक वेळेस ना डबेसुद्धा आणत नाही आम्ही, असंच येतो का टायमिंगला यावं लागतं ना. खरं तर या कर्मचाऱ्यांच्या भावना सरकारने समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यांचा पगार का होत नाही? तुम्ही सातत्यानं विचारणा केली असेल, काय सांगितलं गेलं? पगार मानधन नाही, सारखं तेच सांगतात. फंडच नाही, निधी नाही. एवढेच कारण आता जवळजवळ 6 महिने झाले, म्हणजे लाडकी बहीण आली ना तेव्हापासून आमचे पगार वेळेला होतच नाही. कसं आहे की पहिले आमचे 5-6 तारखेला पगार व्हायचे, 1 महिना भरतोय, दुसरा बी भरत येतो, मग ते पगार करतात. असे भाडेकरी राहत नाहीत, मालक राहत नाहीत ना पगाराला. तुम्ही सारखं जसं सांगता अहो पगारच झाला नाही, अहो पगारच झाला नाही, कधी देणार आहेत सिस्टर पैसे? भाडं द्यायचं, लाईट बिल आहे, सगळे बिल आहे, परत रिचार्ज मारायचा, ही RCH भरायचं, त्याच्यामध्ये नाही वेळेला काम झालं की डॉक्टर ओरडणार, हे ओरडणार, मार्च एंडिंग आलं ते अपडेट करा, हे करा. कशावर करायचं? 350-400 रुपये महिन्याचा रिचार्ज असतो मोबाईलला, ते पण आम्हाला भेटत नाही. महागाई भत्ता नाही, येण्या जाण्याचा खर्च नाही, लांबून यायचं 10-15 किलोमीटरवरनं यायचं, पोचायचं असतं वेळेमध्ये, आणि नाही पोचलं की आता तर काय म्हणे फेस रिडिंग आले, बायोमेट्रिक, कसं करायचं? हां चालवायचं कसं? हे असं वाटतं की असं आता एवढ्या वर्ष झालं ना, असं वाटतं काम सोडून द्यावं आणि आपलं रोजंदारीने काम करावं. तिथं तरी 8 दिवसाला संध्याकाळी घरी निघालं तरी पैसे मिळतात, ते बरं, सगळी खुश तर राहतील. काय ते कामाला काय उपयोग आहे का? समावेशन तर नाहीच राहिलं, पण अजून तरी बाकीचे तरी केलं पाहिजे ना. पगार तरी वेळेत व्हायला पाहिजे हो. मिनिमम महिना भरल्यानंतर 5-6 दिवसांनी पगार केला पाहिजे की बाबा आम्हाला पण पुढे सगळ्याला तोंड देता काम गाठावं लागते. आणि कामात पण 8-9-10 तास, आणि परत 5ला सुट्टी, 6ला सुट्टी, परत हे उद्या काम करायचं, ते उद्या काम करायचं, हे असं प्रेशर येते. त्याच्यामुळं ना ते अन्न पाणीसुद्धा गोड लागणे झाले. पगार वेळेत झाले ना आमचे सगळं सुरळीत चालेल. घरच्यांना पण तोंड द्यायला आम्हाला कुणाला सांगणार? आता राहत नाही तो. मार्च एंड झालं की हे बिल भरा, ते बिल भरा, हे बिल भरा, असं चालू आहे. आणि नेमका ह्या पिरियडलाच पगार रखवलेला आहे, आणि पहिला पण पगार वेळेला होत नव्हते. 5-6 महिने झाले. काय सांगू इच्छिता सरकारला? घरी बसणाऱ्या लाडक्या आणि काम करणाऱ्या सावत्र बहिणी, असं जर काही असेल तर मग आमच्यासारख्यांचं काम करणाऱ्यांचं अवघडच झालेलं आहे. वाटते सरकार किती दिवस झालं साधारण असं प्रत्येक जण सांगता आहे की 3 महिने झालं पगार नाही आहेत, किती दिवसात पगार होईल असं वाटतंय? ते सरकारवर डिपेंड आहे. आता त्यांनी आमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. आमच्या कामाचा मोबदला तर आम्हाला मिळालाच पाहिजे. मी औषध निर्माता आहे. मेडिसिन तुम्ही रुग्णसेवा देताना मेडिसिन जर नसेल तर त्या पेशंटचे काय हाल होतील हा विचार करा. आणि सर्व फार्मासिस्टच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी एवढं सांगेल की आमचा पगार हा वेळेत द्यावा आम्हाला, म्हणजे आमची सगळं व्यवस्थित चालेल. काय तुमची भूमिका असणार आहे जर सरकारने पगार दिला नाही तर तुम्ही सरकारला काय इशारा देऊ इच्छिता? नाही, आम्ही आता असे इशारा देऊ इच्छितो की शासनाने जर 15 तारखेपर्यंत जर आमचं वेतन केलं नाही तर आम्ही पूर्णपणे ही सेवा थांबवणार आहे आणि काम बंद आंदोलन 15 तारखेपासून चालू करणार आहे. कारण आमच्यावर उपासमारीचीच वेळ आलेली आहे, त्यामुळे आम्ही सेवाच देऊ शकत नाही. त्यामुळे हे जर का काही रुग्णसेवेवरती जर विपरीत परिणाम झाला, राज्यातील आरोग्य सेवेवरती जर का विपरीत परिणाम झाला, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. कारण आम्ही 15 तारखेपासून पूर्णपणे आमचं काम थांबवणार आहोत. 15 तारखेच्या आत पगार करावा. हां, 15 तारखेच्या आत हे वर्किंग डेज सोडून 15 तारखेच्या आत जर वेतन झालं तर ठीक, नाहीतर आम्ही 16 तारखेपासून पूर्णपणे काम बंद आंदोलन करून संस्थेच्या बाहेर येऊन बसणार आहोत. तर ही कंत्राटी कामगारांची भावना असणार आहे. कारण जर हे कर्मचारी जर संपावरती गेले, काम बंद केलं तर काय होईल हे सरकारला माहितीच आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.